हाय, हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आषाढ स्पेशल मस्त गव्हाच्या पिठाच्या आहेत ना गोड पुऱ्या बनवलेल्या आहेत. अगदी ह्या पद्धतीने बनवाल ना तर बिस्किटाप्रमाणेच खुसखुशीत आणि अगदी सोप्या पद्धतीने टम्म फुगलेल्या बघू शकता. बघता क्षणी ना खाव्याशा वाटणाऱ्या गोड पुऱ्या बनवलेल्या आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर सगळ्यात अगोदर आपण आहे ना ते गूळ घेतला आहे. गूळ चांगला आहे ना असा बारीक चिरून घेतलेला आहे, म्हणजे तो पाण्यामध्ये ना पटकन असा आहे ना विरघळला जाईल. तर गूळ एका भांड्यामध्ये काढून घेतला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना गुळामध्ये 1 ते 1.5 ग्लास आहे ना पाणी टाकणार आहे. तर पाणी टाकलेलं आहे. आता चमचने ना आपल्याला हा गूळ आहे ना चांगला असा आहे ना वितळवून घ्यायचा आहे. किंवा तुम्हाला जर असा गूळ वितळवायला जर टाईम लागत असेल असं वाटलं तर तुम्ही थोडंसं पाणी हे ना गरम करू शकता आणि छान असा गूळ गरम पाण्यामध्ये पटकन वितळला जातो. आता गूळ चांगला असा वितळलेला आहे. आता एक भांडं घेतलेलं आहे आणि चाळण घेतलेली आहे. तर आपल्याला हे पहिल्यांदा गाळून घ्यायचं आहे, कारण गुळामध्ये ना थोडासा कचरा असतो, तो कचरा असा वरती राहील. आता गुळाचं पाणी तर करून घेतलेलं आहे. आता आपण गव्हाच्या पिठाच्या आहेत ना पुऱ्या बनवणार आहे. त्याच्यासाठी मी ते 4 वाटी ना पीठ घेतलेलं आहे. 3 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. तर अगोदर 2 वाटी पीठ चाळून घेतलेलं आहे. पुन्हा 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. छान असं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. पाहू शकता पीठ चांगलं चाळून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आहे ना वेलची आणि सुंठची पावडर टाकायची. तर इथे मी वेलची आणि सुंठची पावडर करून ठेवते. अर्धा चमच वेलची आणि सुंठची पावडर टाकूयात. ह्याच्यामुळे चवसुद्धा छान येते आणि सुगंधसुद्धा छान येतो. आता चवीनुसार आहे ना मीठ टाकूयात आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपल्याला आहे ना जे गुळाचं पाणी बनवलेलं आहे ना ते पाणी टाकून आहे ना छान घट्ट असं आहे ना गोळा मळून घ्यायचा आहे. आता इथे मी अगदी बरोबर असं आहे ना, मला अजून अजिबात जास्त पाणी लागलेलं नाही एक्स्ट्राचं, किंवा पीठ हे आपलं आहे ना असं पातळसर झालेलं नाही. एकदम परफेक्ट असं 1.5 ग्लास पाणी एवढ्या पिठासाठी आहे ना पुरेसं झालेलं आहे. तर थोडं थोडं हे पाणी घेऊन आहे ना आपल्याला छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळताना ना जास्त पातळसुद्धा मळायचं नाही किंवा जास्त घट्टसुद्धा मळायचं नाही. तर बघू शकता सगळं पाणी आपलं एवढ्या पिठाला आहे ना पुरलेलं आहे आणि छान घट्ट असा आहे ना गोळा तयार झालेला आहे. पाहू शकता. आणि पीठ छान असं आहे ना आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. पीठ अगदी छान असं मळलेलं आहे. आता आपण ह्याच्या लगेचच पुऱ्या लाटायला घेणार आहे. तर एक मोठा असा आहे ना उंडा घेणार आहे. तुम्ही ह्याच्या आहेत ना अगदी छोटे छोटे गोळे करून छोट्या छोट्या पुऱ्यासुद्धा करू शकता. पण मी अगदी एकसारख्या पुऱ्या आपल्या येण्यासाठी आहे ना मी ते वाटीच्या साह्याने ना पुरी करणार आहे. तर मोठा असा उंडा घेतला आहे, सुकं पीठ घेतलेलं आहे आणि छान अशी पुरी आपल्याला चपाती आहे ना आपल्याला लाटून घ्यायची आहे. मस्त बघू शकता. आता एवढी अशी लाटलेली आहे. आता ह्याच्यावरती आपण आहे ना खसखस टाकणार आहे. खसखसमुळे ना चव पण छान येते आणि दिसायलाही छान दिसते आपली पुरी. तर खसखस टाकली की पुन्हा आपल्याला आहे ना लाटण्याने ना फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे खसखस आपली चांगली आहे ना चिकटली जाईल, तेलामध्ये सुटणार नाही. छान सगळीकडून आपल्याला लाटून घ्यायचे. खसखस व्यवस्थित अशी चिकटली गेली पाहिजे. आणि आता मी ते ना वाटी घेतलेली अशी वाटीने ना मी इथे पुऱ्या कट करून घेणार आहे, म्हणजे ना एकसारख्या अशा आपल्या पुऱ्या होतात. पाहू शकता. आणि हे चपाती लाटताना आपली ना अगदी पातळसुद्धा नाही लाटायची किंवा जास्त जाडसुद्धा नाही ठेवायची, म्हणजे पुऱ्या आपल्या आहेत ना छान टम्म फुगतात आणि खायलाही ना अशा वातड लागत नाही, मस्त खुसखुशीत अशा लागतात. तर तुम्हाला दाखवते मी. हे बघा इतकी जाड अशी मी ते पुरी ठेवलेली आहे. तर अशाच ह्या पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या आहेत ना लाटून घेणार आहे. आता पुऱ्या आपण तळून घेऊयात. तर कढईमध्ये ना तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे.
तेल आहे ना गरम, कडकडीत गरम झालं पाहिजे आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक एक पुरी आपल्याला आहे ना सोडून घ्यायची. मी पहिल्यांदा आहे ना एकच पुरी सोडून घेतलेली आहे आणि बघा, तुम्ही बघू शकता मस्त टम्म अशी फुगलेली आहे पुरी. आणि पुरी तळताना तेल गरम झालेलं आहे. पुरी तळताना मीडियम गॅसवरती आपल्याला पुऱ्या आहेत ना छान अशा तळून घ्यायच्या आहेत. तर पाहू शकता मस्त कलरसुद्धा आलेला आहे आणि अगदी टम्म गोल गरगरीत अशी आपली पुरी आहे ना झालेली आहे. तर आता मी आहे ना पुन्हा तुम्हाला दाखवते. एका टाईमला मी 3 ते 4 पुरी ना इथं तळू शकते. मस्त मीडियम गॅसवरती आपल्याला पुऱ्या अलटी पलटी करत आहे ना छान खमंग कलर येईपर्यंत आहे ना मस्त तळून घ्यायच्या आहेत. पाहू शकता. तर ह्याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या मी बनवलेल्या आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने ना आषाढ महिना चालू आहे तर मस्त गोड पुऱ्या करून बघा. सगळेच आवडीने खातील. इतक्या सुंदर अशा गोड पुऱ्या आपल्या इथे ना तयार झालेल्या आहेत आणि कलरसुद्धा बघू शकता अगदी मस्त असा आलेला आहे. तर मस्त बिस्किटाप्रमाणेच छान अशा आणि अजिबात तेलकट झालेल्या नाहीत. पाहू शकता तळून झालेल्या सगळ्या पुऱ्या तरी मस्त टम्म फुगलेल्या अजून आहेत पुऱ्या आपल्या. अजिबात तेलकट झालेले नाहीत. खूप सुंदर अशी पुरी आपली इथे ना झालेली आहे. तर नक्की ह्या पद्धतीने करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. किंवा तुम्हाला पुरी बनवायची नसेल तर ह्याचप्रमाणे तुम्ही कापण्यासुद्धा बनवू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांची मनापासून धन्यवाद.